नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मी आलोय कोलार जिल्ह्यातील नारायण रेड्डी यांच्या आउटडोर सीडच्या गुरु या प्लॉट मध्ये। खरं तर हा प्लॉट तुम्ही बघितला, मी तुम्हाला आतनं प्लॉट फिरून दाखवतो। अक्षरशः सेटिंग जर तुम्ही बघितली तर झाडाला प्रत्येक अगदी बुडापासून ते पार शेंड्यापर्यंत तुम्ही बघाल तर सगळीकडे मस्त सेटिंग झालेलं आहे, एकदम छान सेटिंग झालेलं आहे। आणि दोन्ही प्लॉटच्या मधली जर तुम्ही बांधणी बघितली, दोन्ही प्लॉटच्या मधली जर बांधणी बघितली किंवा जर बेड कशा पद्धतीनं बेडचं नियोजन ह्यांनी केलंय हे जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं 3x1.5 मध्ये ह्यांनी बेडचं नियोजन केलंय, त्यामुळे एक उत्तम नियोजन झालेलं आहे। प्रत्येक झाडाला इंडिव्हिज्युअली वाढण्यासाठी वाव मिळतोय, प्रत्येक झाडाला चांगलं फळ लागलेलं आहे। आणि ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की झाड अक्षरशः वजन खाली लोंबकळायला लागले। त्यासाठी बांधणी कशी केली मी तुम्हाला दाखवतो। प्रत्येक फांदीला या ठिकाणी सुतळी या माध्यमातून बांधले, ताकी झाड खाली पडू नये, फळ खाली पडू नये, फळ खराब होऊ नये। अशा पद्धतीने जर आपण शेतामध्ये आपल्या आउटडोर सीडचं गुरु जर टोमॅटो लावलं तर आपण उत्तम भरघोस उत्पादन यामधनं घेऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीचे पैसे पण आपण यातनं कमवू शकतो। जर आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना जर टोमॅटो कुठलं लावायचं असेल तर त्यांनी आउटडोर सीडचं गुरुच निवडा, हेच या ठिकाणी सांगणार। मी प्रत्यक्ष खरं तर प्लॉट बघितला, संपूर्ण 3.5 एकरामध्ये हा आउटडोर सीडचा गुरु टोमॅटोचा प्लॉट आहे। अतिशय सुंदर प्लॉट आहे आणि प्रत्येक टोमॅटो, प्रत्येक झाड हे अक्षरशः टोमॅटोने लखडलेलं आहे। आणि उत्तम प्लॉट नारायण रेड्डी यांनी कोलार या भागामध्ये आणलेला आहे। खरं अशा पद्धतीचं जर प्रत्येक शेतकऱ्याने जर टोमॅटोचा प्लॉट घेतला तर खरंच टोमॅटोची शेती ही प्रत्येक शेतकऱ्याला परवडणारी असेल। तर जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये टोमॅटो लावायचा विचार करत असाल तर नक्कीच आउटडोर सीडचा गुरु टोमॅटो निवडा। धन्यवाद।